महाविकास आघाडीच्या वतीने पुकारलेला भारत बंद मागे घेतल्याने साताऱ्यात आज जनजीवन सुरळीत सुरू झालंय। परंतु सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदा सुव्यवस्थेबाबत खबरदारी घेत मोती चौक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। दरम्यान महाविकास आघाडीकडून साताऱ्यात शांततेच्या मार्गाने निदर्शनं करण्यात येणार आहेत। साताऱ्यातील परिस्थितीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ओमकार सोनावले यांनी। बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज रोजी बंद पुकारण्यात आला होता। संपूर्ण महाराष्ट्र कडकडीत बंदची हाक देण्यात आली होती, परंतु मुंबई कोर्टाच्या आदेशानुसार कोणत्याही राजकीय पक्षाच्या बंदला बळी पडू नका, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश जे राज्य सरकारला देण्यात आले होते। त्याच्यामुळे संपूर्ण बंद आहे तो महाविकास आघाडीच्या वतीने मागे घेण्यात आला आहे। आपण सध्या आहोत सातारा शहरातील शिवतीर्थ परिसरामध्ये। आपण पाहू शकतो या ठिकाणी जे कोणत्याही प्रकारचा बंद न पाळता या ठिकाणी रोजची कामे योग्य ते सुरळीत पाहायला मिळत आहेत। वाहतूक देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे। दुकाने देखील आता उघडताना पाहायला मिळत आहेत। एकूणच पाहायला गेलं तर कोणत्याही प्रकारची संवेदनशील घटना घडू नये यासाठी सातारा जिल्हा पोलिसांच्या वतीने पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आपल्याला पाहायला मिळते। एकूणच जर पाहायला गेलं तर या ठिकाणी बंद जरी कडकडीत बंद जरी पाळण्यात नसला आला तरी देखील महाविकास आघाडीच्या वतीने जे आंदोलन आहेत ते आंदोलन देखील करण्यात येणार आहेत अशी माहिती देखील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने कळवण्यात आली आहे। ओमकार सोनवले, न्यूज अनकट, पोहे नाका, सातारा।